नमस्कार, महालोकवाणी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता आपण प्रभाग क्रमांक 2 मध्ये उपस्थित आहोत. आपण येथील स्थानिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. तुम्हाला काय वाटतं, वार्ड क्रमांक 2 मधून यंदा कोण विजयी होईल? सुनील भाऊ त्रिंबके. वार्ड क्रमांक 2 मधून सुनील भाऊ त्रिंबकेंनी इथले कामं रगडलेले जे होते त्यांनी केलं. समजा कचरा गाडी बी नाही आली, आम्ही फोन केला की ते लगेच लगेच पाठवतात. पाणी समजा बंद पडलं किंवा पाण्याचा दाब कमी येत असतो किंवा पाण्याला काही उशीर झाला, आम्ही फोन केला की त्यांनी काम केलेली आहेत. माझी अशी इच्छा आहे की सुनील भाऊ परत निवडून यावा. गेल्या वर्षी जसं आले तसं या प्रकारे यावर्षी पण पुन्हा यावा, कारण त्या सुनील भाऊंचं आम्हाला खूप सहकार्य लाभलेले आहे आणि आम्हाला सुनील भाऊशी पर्याय नाही. त्यासाठी आम्ही सुनील भाऊच्या पाठीमागं खंबीर उभा आहे आणि सुनील भाऊसाठी आम्ही काही योगदान देऊ. सुनील भाऊ त्र्यंबक यांनी आमच्या मारुतीच्या मंदिरासाठी भरपूर मदत केली आणि त्यांनी ना पहिल्यांदा जे मटेरियल दिलं त्यामुळं काय झालं, पिल्लर उभे राहिले, त्यामुळं मंदिराचं काम पूर्ण झालं. म्हणजे पाया त्यांनी सुरू केला, हे महत्त्वाचं काम त्यांनी केलं. आत्ता देवीचं आम्ही परत पाडून नवीन बांधकाम सुरू केलं, त्याला सुद्धा त्यांनी मटेरियल वगैरे पाठवून दिलं. आणि काही अडचणीसाठी आम्ही रात्री फोन केला, कोणत्याही रात्री कधीही ते उठून येतात आणि मदत करतात आणि ते परत निवडून यावा अशी आमची इच्छा आहे. पण आता सुनील भाऊनी पण नवीन काम हातात घेतल्यामुळं ते निवडून यावे अशी माझी इच्छा आहे. सुनील भाऊ त्रिंबके या वेळेस निवडून येणार ही माझी अपेक्षा आहे. सुनील भाऊ त्रिंबके माझ्या लेकासारखं आहे आणि यंदा तेच निवडून येतेच माझी इच्छा आहे. सुनील भाऊ त्र्यंबके यांनी आमच्यासाठी खूप काही केलंय आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला खूप सपोर्ट केलं. आत्तापर्यंत किती कॉलनीमध्ये प्रत्येक गोष्टी आम्हाला म्हणा, काही काही अडचणी असू द्या, आणि आम्हाला प्रत्येक गोष्टी त्यांनी सपोर्ट केला. आणि प्रत्येक आधार कार्ड म्हणा, नाहीतर कागदपत्र म्हणा, आणि महिलांसाठी सगळ्यांसाठी मंदिरासाठी कुठल्याही गोष्टीसाठी आम्हाला त्यांनी खूप सहकार्य केलं. आणि यावेळेस आम्ही त्यांनाच निवडून देऊ अशी नाही का आमची इच्छा आहे. सध्या आपण प्रभाग क्रमांक 2 मध्ये उपस्थित आहोत. येथील स्थानिकांचा सुनील भाऊ त्र्यंबके यांना भरघोस पाठिंबा आहे असं चित्र आपल्याला दिसून येतंय. अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा महालोकवाणी न्यूज, आवाज जनतेचा.